अरे या विश्वातले सगळे श्रीमंत संत तुकोबा ज्ञानोबा आहेत. श्रीमंत. पत्रिका नको, पेपर नको, जाहिरात नको, नाश्ता नाही, नाश्ता नाही, सभेला कोणाला आमंत्रण नाही, भाड्यानं गाडी तर आणायची नाही, काहीच नाही. अष्टमी आली का देहू भरलं, नवमी आली का आळंदीत भरली, परवीस पर्यंत पोहे खात होते. आज पुण्यनगरीत घुसले, वारकरी पोहे खायना सकाळपासून. बंद करून टाकले त्यांनी पोहे. तेव्हा ते पोहे का टेस्ट नाही. कालपर्यंत होती टेस्ट, कालपर्यंत फार प्लेट चाटून खात होता, पण आज सकाळपासून त्यानं पोह्यांचा त्याग केला. खरं आहे का खोटं आहे? आज पोह्याचं पाहिलंच, आज लाल मिरचीचे भजी. हे कोण देत माहिती का? आमची आई ज्ञानदेव. आता हे उदय जे ट्रस्ट आहे, एवढा मोठा कार्यक्रम करतात महाराज. ज्ञानोबा त्यांच्यावर प्रसन्न आहे आणि त्या ट्रस्टीने ध्यानात ठेवायचं, तुमच्या मंडळाने सत्यनारायण मंदिराच्या हे सगळ्या सभासदांनी स्मरणार्थ कार्यक्रम ठेवला. त्यांनी तुमचा जेवढा खर्च होतो आज, तिकून माऊली येईपर्यंत तुम्हाला तेवढे मिळतात. आज नाही मिळाले तर माहेरून घ्या, पण मिळणार. तुम्ही मला जाऊ दे, आपण म्हणतो काय असो, पण पुण्या इतकं भाग्यवान शहर दुसरं नाही. परत नाही. सुखाचे 7 प्रकार आहे. राजसुख, राजसुख, तामसुख, सात्विक सुख. राजसुख 7 प्रकार सुखाचे. राजसुख, तामसुख, सात्विक सुख आणि दैविक सुख आणि भौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. मग कालपासून तर आज 5 वाजेपर्यंत उभ्या महाराष्ट्रातल्या गंध लावणाऱ्या वारकऱ्याने जे घेतलं त्याचं नाव ब्रह्मसुख आहे. आता तुम्ही सगळे दिंडीत चालणारे जे वारकरी आहेत काल प्रस्थानपासून, हे ज्या सुखात आहे त्याचं नाव ब्रह्मसुख आहे. कसं सुखी आहे का? थकवा नाही, घरची आठवण नाही. सगळ्यात महत्वाची गोष्टी माऊलीची ताकद. आज पाऊस नाही. सुखे सेवो ब्रह्मानंद गौरा ज्याचा पाया ज्ञान आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा शांती खांब आहे आणि ज्याची निष्ठा निरोपर आहे, त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये सरळ उत्तर आहे त्याचं, अभ्यास केला तर ज्ञान आहे. शब्द 12 त्याचं म्हणणं आहे, अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. सुधरायला करा. 12 अध्याय ते सुंदर सांगतो.
गेलं बोंबाला सर वबी सुरू नका मम्माच्या राहत अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. काय बोलूया मला पुन्हा तिथं फिरायचं आपल्याला. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ज्ञान. आता उलट फिरे थोडं. हे झालं 12व्या अध्यायाचं म्हणणं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं द्या. पण 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती जर आली तर दया येत नाही. संपत्ती जर आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर देव झाल्याशिवाय. आता पैसा आला, ऊत आला, ऊत आला, पियाला पियाला मिळाला. 80% लोकांना पैसा सांभाळता येत नाही. तुमचं काय मत आहे? आणि पायापुढे सांगतो, मिळत नाही असं कधी म्हणायचं नाही. सृष्टीचा निर्माता आहे तो, जगाचा बाप आहे, कटेवर हात ठेवून उभा आहे. लाकडातल्या किड्याला सांभाळतो तर तुला सांभाळणार नाही. गाळातल्या बेडकाला सांभाळतो, पाण्यातल्या माशाला सांभाळतो, काशीतल्या गुरशिराला सांभाळतो, लाकडातल्या किड्यालाही सांभाळतो. तू तो 2 पायाचा माणूस आहे. तुझी नीती भ्रष्ट झाल्यामुळे तुझं डोकं आहे. संपत्ती जर आली तर दया येत नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत? कधीच नाही. ते टाळफाडूनच मारतात. 2-4 जण बसले. तुम्ही गंज किती लावा, तुमचं वाटलंच. तुम्ही असं का? त्याचं उत्तर आहे का? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. याचं कारण आहे का? पापाची लक्ष्मी कधीही माणसाला सुखाने जन्म देत नाही. आणि कोणी हट्टाही धरू नये ती मला मिळावं. कधीच नाही. जेवढी तुमच्या कपाळावर लिहिलेली असेल तेवढी तुम्हाला मिळणारच. पण तुम्ही जर गरिबाला लुटून कमावली तर जेवढी जेवढी कोट्याधीश लोक आहेत प्रत्येकाच्या घरात एक पोरग येड आहे. आणि तुम्ही जर पाप करून कमवली, नुसते सही करायचे 3 लाख, बायको फरशीवरून सटकली 9 लाख, घेतले 3 लाख, गेले 9. बऱ्याच लोकांची एक शंका आहे, ते काढूनच टाकीत होत्या आठवणीत. आता हे तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे, सिस्टीमवाल्याच्या, कॅमेऱ्यावाल्याच्या, पथफऱ्याच्या, इने करायच्या. हलकट माणसं श्रीमंत का? आणि सज्जन माणसं गरीब का? लावाड बोलू नका, ही तुमच्या मनात शंका आहे. माझ्या गळ्यात टपुऱ्या म्हणायची माळ आहे, मला गंध आहे, माझ्या बायकोला लुगडं नाही, आणि ते तो सोमवारी मटण खातोय, एकादशीला टाईट होतोय, त्याची बायको सोन्यानं वाकती. असं का?
तो सोमवार करीत नाही, एकादश करीत नाही, खानदानी त्याच्या माळ नाही. त्याला 3 JCB आहेत, 6 धाबे आहेत, 9 बार आहेत आणि मी फाटके कपडे घालून येतोय. असं का? माझ्या गळ्यात एकच मणी आहे सोन्याचा आणि त्याला सोडून फक्त 2 बारकाले मणी मंगळसूत्र आहे. शेजारची बाई एकाही उपवास करीत नाही, तिला चालता येत नाही, एवढा सोनं आहे. असं का? लबाड बोलू नका. पापी माणसं कोट्या हिसका. लबाड बोलू नका. ही शब्द आहे का नाही? मी फुटक्या तोंडाचा असल्यामुळं बोलून दाखवलं आणि तुम्ही आतल्या गाठीच्या असल्यामुळं सांगितली नाही. पण आहे का नाही बाबा? लय लोकांची ती शब्द आहे की बा हे आम्ही आयुष्यभर टाळ कुठले भजन केलं, काही नशिबात नाही. ते संध्याकाळी रिक्षात धुणं आगावं लागते तरी त्याच्या घरात पैसे. उत्तर बारीक आहे का? पटलं तर तुम्हाला हा म्हणायचं. मी शोधलेलं उत्तर ते. मला बऱ्याच लोकांनी त्याच्यावर शंका विचारलं का झालं असं. मला येळभर प्रश्न येतो आणि मी येळभर आपलं पुस्तक वाचून सापडीतच राहतो. आता उत्तर त्याचं मला असं पडलंय, बारीक आहे का? काही कर्मांना तात्काळ फळ आहे आणि काही कर्मांना थांबावं लागतं. नीट आहे का बघा? तहान लागली पाणी प्याला, तात्काळ शांती आहे. भूक लागली अन्न खाल्लं, तात्काळ शांती आहे. झोप आली झोपून घेतलं, तात्काळ शांती आहे त्या कर्माला. पण काही कर्मांना वाट पाहावी लागते. उदाहरणार्थ ज्वारी पेरली, मातीत गेली, पण दाणे जर खायचे असतील तर 4 महिने वाट पाहावी. तिला मूळ येणार, तिला खोड येणार, तिला पानं येणार, तिला कणीस येणार, कणसाला फुलवरा येणार, फुलवऱ्याचे दाणे तयार होणार आणि मग तुला टोकरीभर ज्वारी मिळणार. तवर तुला थांबावं लागेल. तवर तुला 4 महिने. आणि तुम्ही जर थांबले तर जेवढी पापी लोक श्रीमंत आहेत ते तुम्हाला भिकारी झालेले दिसतील. तुम्ही थांबा. आणि मग तुम्ही म्हणाल माझी माळण गंधच बाळगला का? त्याचं 10वीला असताना पोरग द्यायला लागलं, त्याची 12वीची पोरगी परीक्षेला गेली, आलीच नाही. त्याला 2 वेळा झटका आला. सगळी वसुली ओळखी झाली आणि मी 12 तास शेतात काम करतोय, मला अजून सर्दी नाही झाली, वसुली झाली. म्हणून काही कर्मांना तात्काळ फळ आहे आणि काही कर्मांना थांबावं लागतं. ज्याला मुलगाच झाला नव्हता, ज्याला मुलगाच झाला नव्हता त्याला शाप झाला, तू पुत्र शोकाने बसशील. नीट आहे का? ज्याला मुलगाच झाला नाही त्याला शाप होता, त्याला बायको करावी लागली, मुलगा व्हावा लागला. श्रावण बाळाच्या आईने दिलेला शाप भोगण्यासाठी मुलगा वनवासाला गेल्यावर मग भोगावा लागला. काही काळ 6 बहिणीची पोरं दगडावर आपटून मारली, काळ होता. 7वा योग मायने नेला, काळ होता. 8वा बाबा जन्माला आला, झोपलीत बसला, पलीकडे गेला, आईचं दूध नाही त्याला, दुसऱ्या आईचं दूध प्याला, त्या आईने मोठा केला, त्याला काळ गेला. पण 8व्यानंच मामा संपवला. हे ध्यानात. एका गुरुच्या घरी 2 शिष्य शिकले. एक शिष्य देव झाला आणि एक शिष्य भक्त झाला. एका देव महालात बसला,
जुडीदार झोपडीत राहिला. त्याची बायको महाराणी झाली. या बिचाऱ्याच्या बायकोला लुगडं नाही. तो सिंहासनावर बसला आणि हा बिचारा चिपळ्या हातात घेऊन भजन करीत राहिला. वाट पाहिली, संचित तयार झालं तर त्यालाही नगरी सोन्याची मिळाली. आणि मग बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, सुधारण्या गरीब का आणि कृष्ण देव का, ज्याच्या त्याच्या कर्माचं संचित आहे. काही माणसं 30-30 वर्ष डिग्री देतात, अजून मालकरी नाही. किती पापी आहे त्याचा विचार. 30 वर्ष आणि काही माणसं म्हणतात 30 वर्ष वाणी केली नाहीच माळ घातली. काय नालायक आवडलं बरं, नाही घातली, एकादशही नाही केली. तुम्हाला मला काहीच केलं नाही देवाने. मी एकादश केली नाही, दिंडीत गेलो तरी देवाने माझं काही केलं नाही. देवाने काय केलं माहिती का? ऍडमिट केला हॉस्पिटल. अन्न बंद, ज्यूस 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 घ्या फक्त तुम्ही. लिक्विड लिक्विड तुम्ही फक्त काय खा, बोला ना काय खा. लिक्विड नळीने होता, इकडे होता इकडे का. 30 दिवस नळीवर होती. एकादशीचं 24 होत्या. आयुष्य सगळं बसून आला. पाया पण सांगतो इंद्रियचं वाक्य आहे, कर्माला माफी नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा आले. पण फळ परीक्षा दिल्यावर निकाल येईपर्यंत थांबावं लागतं. पास किंवा नापास. नोकरीला लागल्यावर 6 महिने 3 महिने 2 महिने पगाराला थांबावं. तुम्ही रात्री श्रीमंत व्हाल तर सकाळी जेलमध्ये राहा. रात्री तुम्ही जर श्रीमंत झाले सकाळी निवांत गेले. मी श्रीमंत होऊ शकत नाही. मला पहिला मुद्दा फायनल करायचा आहे. तात्काळ कर्म. परत वाट पहिली वाट. ऐकायचं एक वाक्य. एक वाक्य आहे. या विश्वात, मी जगात नाही म्हणत, विश्वात सगळे कोवळे संत ज्ञानोबा. या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा. पण कोवळे संत ज्ञानोबा आहे, पण तेच ज्ञानोबा आहे विश्वाची आहे. हो पुढे ऐका. पुढे ऐका. जन्म कुणाचाच आधार नव्हता. ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. पुढे सांगू, जे अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव. Ah!
या विश्वातले सगळे या विश्वातले सगळ्यात कोवळे संत आहे ज्ञानोबा. आणि एकच वाक्य सांगते, ज्यांना कोणाचा आधार नव्हता ते ज्ञान द्यावे. पहिलं मंडळ खरं सांगतो, तुम्ही दिवसभर काम करून आल्या मुलाला जर भेटल्या तर तुमचा दिवसभराचा थकवा मुलाचा गाल ओढून मुका घेतला की जातो. जातो का नाही खरं सांगा. थकवा आलाय, कामावरून आल्या थकवा आलाय, उशीरवालं बोलगत पळत पळत आलं, आईनं मिठी मारली, आईनं गाल ओढला, टपकन मुका घेतला, आईचा गाल मुलाच्या गालाला लागला, मुका घेतला आईने आणि टपकन दिवसभराचा थकवा गेला. सांगू तुम्हाला, तुम्ही आली मी सगळी ज्ञानोबाची लेकर आहेत. जर ज्ञानोबाच्या कुशीत घुसाल तर जन्म मृत्यूचं दुःख. तुमचे पोरग रडायला लागले ना, महिला मंडळ रडायला, तर किती मोठं काम असू द्या, पहिलं पोरग कीर्तनकाराने किती मोठ्या वव्या सांगू द्या, म्हातारी जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना, नातू हसलं का ती हसली, नाताला उडी हाणली का ती हाणली, तिला बाबा सीन करत तशी काही घ्यायलाच नाही. तल्लीन कुणामध्ये झाली? नातवामध्ये. नातवामध्ये तल्लीन झाली. तिला कीर्तनाला काय घेणं, ती मुळात नातू गप्प सोयासाठीच कीर्तनाला आली. तिला आपण कोणता होता काही घेणं नाही, पण ती नाताशी तल्लीन होते. तुम्हाला खरं सांगू, तल्लीन होते, रडायला लागलं की गाल ओढते. सगळ्या महिला विचार करा, गुजीरवाली मुक्ताईनं गुजीरवाली मुक्ताईनं रडायला लागली तर तिचा भाग कोण पाडीत असेल, कोण तिला कुशीत व्यात असेल, कोण? विचार करा. आणि त्या मुक्ताईला रात्री जर झोपताना आईची आठवण आली तर पाठीवर थाप कोण टाकीत असेल, हा प्रश्न आहे. त्याच मुक्ताईची आई ज्ञानदेव आहे, बापही ज्ञानदेव आहे, भाऊही ज्ञानदेव आहे, तिचा देवच ज्ञानदेव आहे. आणि ज्ञानोबाची आई निवृत्तीनाथ आहे, ज्ञानोबाची वडील निवृत्तीनाथ आहे, ज्ञानोबाची देव निवृत्तीनाथ आहे. आणि तुमची माझी सगळ्यांची ज्ञानोबाला आई आहे. ज्ञानदेव आणि त्याच कोवळ्या बाळानं लिहिलेलं पसायदान अजून आमच्या 60 वर्षात पाठ नाही. आम्हाला 3 नातू झाली, 1 पंतू झाला, सांगायला लाज वाटत नाही. आम्हा नातू आहे, बंगला माझा आहे, गाडी माझी आहे, पसायदान काय त्याला आग लावी तुका.
अरे हरी विन जन्म नरकची पै यमाचा पाहुणा प्राणी हो गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं सोनं कमवणं आहे काय पराक्रम आहे काय काही क्रांती आहे का हे नो मला मुलगा झाला काही इतिहास केला तो का आतापर्यंत कोणाला झाला नव्हता तुला एकट्यालाच झाला हलकट क्वालिटीचं अरे तुला तरी एकच झाला एका वेळेस तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर 12 होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं तर पालत पडायला लागलं का टेटसला उताना पडायला लागलं का टेटसला दात वाचवायला लागलं का टेटसला अरे तुला हाणताना टेटसला थोडी अरे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही वैष्णव होऊन माऊलीचं भजन करणं हा पराक्रम बऱ्याच लोकांची शंका आहे दिंडीत बसले खाले बसले बसून त्यांना बऱ्याच लोकांची शंका आहे 15 दिवस काम म्हणून दिंडीत का जायचं लय लोकांची शंका आहे उत्तर ऐकायचं एका मिनिटात एखाद्याला जर साप चावला साप तर तो पळून जातो साप ठीक आहे एखाद्याला जर साप चावला तर तो पळून जातो साप आणि त्या व्यक्तीला चावला ती औषध उपचार करून वाचते मरत नाही. पण एखाद्याला जर मी नावाचा साप चावला तर माणूस मरतो पण त्या सापाची मिठी सुटत नाही आणि त्या सापाची मिठी सोडवायला ज्ञानोबा तुकोबाचा सोहळा आहे ज्ञानोबा तुकोबाच्या सोहळ्यात आला आणि हे सगळे भजन करीत ट्रक ट्रॅक्टर जोमदार सगळे पाहिले त्याचे गावात येण्यावाली गप्पा आणत होत ना ते 2-3 दिवस बोलतच नाही त्याला काय सासरवाडीच्या पुरणपोळ्या खायच्या